तर गाळ उपसा आणि वाळू चोरीवरून अनिल परबांनी योगेश कदमांवर कोणते आरोप केले तेही पाहूया. त्यांच्यावरती गाळ काढायची परवानगी कुठली आहे? महादेव नाल्यातली. गाळ काढतायत कुठला? सावित्री नदीतला. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकटाच माणूस असा गाळ काढतोय आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. हा अकिद मुकादम कोण आहे? हा यांच्या घरातला नोकरासारखा आहे, म्हणजे यांचा अगदी घरचा माणूस. ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृह राज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे. दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही, महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे. जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही ह्या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? वाळू मिश्रित ही गाळ आहे. याच्यामध्ये ते तिथे चाळली जाते, वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात.